नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात मानदेश न्यूज आवाज ज्ञानदेशाचा। आज आपण अशा ठिकाणी आलो आहोत, हॉटेल MH09 जे NH4 हायवे टोप गावापासून जो तासगावला रोड गेलेला आहे, टोप तासगाव हायवेवरती NH4 हायवेपासून अगदी थोड्या अंतरावरती संभापूर या ठिकाणी हे हॉटेल आहे। हायवे टच हॉटेल आहे। ज्या महागाईच्या जमान्यामध्ये तुम्हाला 70 ते 80 रुपयाला नाश्ता होत नाही, अशा महागाईच्या जमान्यामध्ये घरगुती पद्धतीचं एक अतिशय उत्तम दर्जाचं जेवण तुम्हाला मिळतं आहे 70 रुपयामध्ये। धनगरी थाळी म्हणून आहे, धनगरी चिकन थाळी 70 रुपये। तर आज आपण त्या हॉटेल मालकाशी चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा करूनच आपण जाणून घेणार आहोत की तुम्ही हे हॉटेल कशा पद्धतीने चालवता आणि तुम्हाला त्याच्यातून किती प्रॉफिट होतं, काय होतं ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ। हे हॉटेल MH09 धनगरी चिकन थाळी फक्त 69 रुपयामध्ये, जिथं नाश्ताही तुम्ही 70-80 रुपयामध्ये होत नाही, तिथं तुम्हाला जेवण घरगुती पद्धतीचं मिळत आहे 69 रुपयामध्ये चिकन थाळी। असं एकदम झिरो बजेटमध्ये साध्या पद्धतीचं हॉटेल त्यांनी उभं केलेलं आहे। रस्त्याच्या हायवे टच आहे आणि आपण आता थेट त्यांच्याशीच संवाद साधूयात। नमस्कार शेठ। सर, आपलं नाव काय? अनिकेत खाडे। अनिकेत खाडे। सर, आता आपण तुमचा हा बोर्ड बघून मी जेवायला थांबलो तुमच्या इथं। अगदी जेवण घरगुती पद्धतीचं होतं आणि एकदम छान जेवण होतं। ज्या ह्या महागाईच्या जमान्यामध्ये अगदी नाश्ताही 70-80 रुपयाला, एक मिसळपाव 70-80 रुपयाला मिळत नाही, अशा या महागाईच्या जमान्यात तुम्ही 69 रुपयाला धनगरी चिकन थाळी देताय। अगदी पोटभर जेवण आहे आणि जेवणही चांगलं आहे। मी आत्ता जेवण केलं। तर तुम्हाला या अशा महागाईच्या जमान्यात एवढं 70 रुपये 69 रुपयाला जेवण देणं कसं परवडतं आहे? साहेब, आता खरोखर मी आज प्रश्न विचारला हा बरोबर आहे, कारण की आज भरपूर मोठी लोक आहेत ती बाहेर जेवण्यासाठी 100-200-300 रुपये थाळीला देतात। गरीब लोकांनी याचा स्वाद मिळत नाही। हा गरीब लोकांनी याचा लाभ मिळावा, जास्त पैसे न मिळवता कमी पैशामध्ये आपण हे द्यावं, ही एक अपेक्षा आपली होती। आणि खरोखर आपण त्या गरीब कुटुंबांना जेवायला मिळावं, गरिबांना पण हॉटेलमध्ये येऊन ह्या थाळीचा आस्वाद घ्यावा, ह्यासाठी आपण कमी पैशामध्ये हा प्रोजेक्ट चालू केलेला आहे। खरोखर आज गरीब ह्यामध्ये जेवताना गरिबांना पण विचार करून सगळ्या गोष्टीचा जेवण करावं। जेवण हे खरोखर चांगलं आहे आणि ह्या पैशामध्ये आज महागाई खूप वाढली। आज 140, 150, 160, 170, 200 ह्यापर्यंत चिकन थाळी देतात, पण आपण ही थाळी 70 रुपयामध्ये देतोय। गरिबांनी खरोखर याचा लाभ घ्यावा ही माझी विनंती। आणि सर, तुम्ही भाकरी पण देताय, ज्वारीची भाकरी आहे, ती चुलीवर भाजलेली भाकरी आहे, म्हणजे अगदी घरी जेवल्यासारखंच, घरच्या जेवणासारखाच आस्वाद मिळतो आहे। तर आता हे तुम्ही जे हॉटेल उभं केलेलं आहे ते तुमची स्वतःची जागा आहे की, आणि झिरो बजेटमध्ये हॉटेल उभं केलेलं दिसतंय? कुठलंही बांधकाम नाही, कुठलंही डामडौल नाही, अगदी एकदम साध्या पद्धतीनं तुम्ही नारळाच्या झावळ्यापासून जे तयार केलेलं असतंय त्याच्या ह्याच्यातूनच तुम्ही तयार केलेलं दिसतंय हॉटेल। वरती अगदी बांबूंचा वापर करून हॉटेल एकदम छानसं बनवलेलं आहे, टामटुमीत बनवलेलं आहे। तर ह्याच्या मागचा तुमचा उद्देश काय होता? की साहेब, आज सगळीकडे जर बघायला गेलं तर RCC बिल्डिंग किंवा जे चॅनलचे पत्र वगैरे वापरून जातात, आज ही आपली खेडवळ पद्धत ही नष्ट होत चालली आहे आणि ही खेडवळ पद्धत ही लोकांना माहीत व्हावी। जो काही धनगरी रस्ता आहे, जी काय क्वालिटी आहे ही माणसांच्यापर्यंत पोहोचावी आणि ही अगदी खेडवळ पद्धत आहे ही पुढे चालत राहावी। ही चुलीवली भाकरी तुम्ही म्हणला, आज प्रत्येक घरामध्ये चुलीवली भाकरी मिळत नाही, प्रत्येक घरामध्ये आज गॅसवरली भाकरी मिळते। ती आपल्याला गॅसवर न देता चुलीवरती सगळ्यांना भाकरी मिळावी आणि त्याचा स्वाद सगळ्यांना घ्यावा, यासाठी आपण हा प्रोजेक्ट निर्माण केलेला आहे। बरोबर आहे मित्रांनो, कारण प्रत्येकाच्या घरामध्ये गॅस आला आहे, चुली हद्दपार झालेल्या आहेत आणि ठराविकच लोक चुलीवरची भाकरी घरी बनवून खातात। परंतु गॅसमुळं ज्या अशा भाकरी कच्च्या राहतात किंवा एकदम त्याचा चव आहे ती चव एवढी मिळत नाही,
तर अशा या चुलीवरच्या भाकरीमुळे अगदी आनंदानं आणि पोटभर माणूस जेवण करतोय. मी तुम्हाला जेवणाची पद्धत दाखवतो, जेवणाची थाळी दाखवतो. हे पहा मित्रांनो, अशी ही अशा पद्धतीची धनगरी चिकन थाळी आहे. त्याच्याबरोबर राईस प्लेट येते, एक भाकरी ज्वारीची चुलीवरती भाजलेली आणि रस्सा आहे, चिकन आहे, कांदा लिंबू सर्व मिळत आहे. अशा या पद्धतीचे कस्टमर येत राहतात आणि त्यांचा पोटभर अगदी जेवण करून आपलं पोट कमी पैशामध्ये, अगदी गरीब लोकांना या ठिकाणी येऊन जेवण करण्याची एक सुवर्ण संधी आहे. कारण आज एवढ्या महागाईच्या जमान्यामध्ये जर 70-80 रुपयेमध्ये नाश्ताही मिळत नसेल तर आपल्याला 70 रुपयेमध्ये धनगरी चिकन थाळी अगदी पोटभर जेवण मिळत आहे. आपण कस्टमरशीच चर्चा करूया. सर, आता तुम्ही हे MH09 या हॉटेलमध्ये जेवण करत आहात, तर तुम्हाला हे जेवण कसं वाटतंय? म्हणजे छान आहे, मस्त आहे, एकदम भारी. 70 रुपयामध्ये नाश्तासुद्धा मिळत नाही त्या ठिकाणी, आज इथे 70 रुपयामध्ये जेवण देतात. त्याचं खूप कौतुक वाटतं त्याचं. हां सर, तुमचं नाव काय? प्रवीण शिवदास. तुम्ही इथलंच कोल्हापूरचेच आहात की? इचलकरंजीवरून ही लोक इकडं म्हणजे जेवण्यासाठी आलेले आहेत. जाता जाता जो हायवे आहे NH4 पासून तासगावला गेलेला, त्या तासगावच्या हायवेवरती हे रोड टच हॉटेल आहे आणि हे जेवणाचा आस्वाद घेत आहेत लोक. सर, कसं वाटलं तुम्हाला जेवण? जेवण एकदम छान आहे. कमी पैशात चांगले जेवण देणे तिने हे केलेलं आहे आणि एकदम उत्कृष्ट आहे जेवण. आणि बाकीच्या लोकांनी पण आवर्जून इकडे एकदा भेट द्यावी. कारण असं तुम्ही आता बघत असाल की ज्यादा तेलकट ना, इचलकरंजीवरून ही लोक इकडं म्हणजे जेवण्यासाठी आलेले आहेत. जाता जाता जो हायवे आहे NH4 पासून तासगावला गेलेला, त्या तासगावच्या हायवेवरती हे रोड टच हॉटेल आहे आणि हे जेवणाचा आस्वाद घेत आहेत लोक. सर, कसं वाटलं तुम्हाला जेवण? जेवण एकदम छान आहे. कमी पैशात चांगले जेवण देणे तिने हे केलेलं आहे आणि एकदम उत्कृष्ट आहे जेवण. आणि बाकीच्या लोकांनी पण आवर्जून इकडे एकदा भेट द्यावी. कारण असं तुम्ही आता बघत असाल की ज्यादा तेलकट नाही, ज्यादा म्हणजे असं मसालेदार नाही, म्हणजे तुमच्या पोटाला वगैरे काही कुठला त्रास होणार नाही अशा पद्धतीचं हे जेवण आहे. म्हणजे या मालकांचं कौतुक करावं एवढं थोडंच आहे. कारण एवढ्या कमी रेटमध्ये कुणीही जेवण देऊच शकत नाही. कारण एक जर तुम्ही अंडा करीची प्लेट किंवा अंडा मसाल्याची जर प्लेट घ्यायला गेला तर 80 रुपये 90 रुपये प्लेट आहे, नुसती प्लेट. त्याच्याबरोबर भात नाही, राईस नाही, काही नाही. फक्त प्लेट घ्यायची म्हटलं तर तुम्ही 80 रुपयेमध्ये प्लेट, किंवा साधी भाजी जर तुम्ही पनीर मसाला किंवा चिकन मसाला घ्यायचं म्हटलं प्लेट नुसती, तर ती 120-130 रुपयाला मिळते. पण या अशा एवढ्या महागाईच्या जमान्यामध्ये हे जे शेट आहेत यांनी तुम्हाला फक्त 69 रुपयेमध्ये धनगरी थाळी आणि ती मग कमी पैशात आहे म्हणून कशीही देत नाहीत. एकदम छान आणि तुम्हाला आवडणारी, तुम्हाला अगदी तुमच्या शरीराला पोटाला कुठलाही त्रास न होणारे, एकदम घरगुती पद्धतीची रोजची ताजी बनवलेली ही चिकन थाळी तुम्हाला सर्व करत असतात. आणि त्यांचं एकच उद्देश आहे की जे गरीब लोक आहेत, या गरीब लोकांना पोटभर जेवण मिळावं, कमी पैशामध्ये ते पोटभर जेवण मिळावं. कारण एखादं चांगलं हॉटेल जर जायचं म्हटलं तर एक माणूस जेवायचा म्हटलं तर कमीत कमी 200 रुपये 250 रुपये जातात. आणि मग 3-4 जणं जर असतील तर ते त्या हॉटेलमध्ये जेवायला जात नाहीत. कारण ते विचार करतात की फायनान्शियल प्रॉब्लेम, म्हणजे पैशाचा प्रॉब्लेम असतो. 5 जणं जर जेवायला गेले तर जवळजवळ 1000 रुपये जातात, 1200 रुपये जातात. पण तेच 5 जणं ह्या MH09 या हॉटेलमध्ये धनगरी थाळी खायला आले तर 350 रुपयेमध्ये पोटभर जेवण 5 जणांचं होतं आहे. बघा, म्हणजे 2 जणांचं जेवण जिथं 400-450 रुपयाला होतं तिथं 5 जणं अगदी 350 रुपयेमध्ये पोटभर जेवू शकतात. तर मित्रांनो, या टोप म्हणजे NH4 हायवे जो तासगावला रोड गेलेला आहे, आष्टा मार्गे भिलवडी मार्गे जो तासगावला रोड गेलेला आहे, NH4 पासून अगदी हाकेच्या अंतरावर असणार हे MH09 हे जे हॉटेल आहे, या हॉटेलला नक्की भेट द्या आणि जेवणाचा आस्वाद घ्या. सर, धन्यवाद सर, थँक्यू. तर आपण पाहत होतात मानदेश न्यूज, आवाज मानदेशाचा. मी सहसंपादक दादाराजे भोसले, संभापूर टोप,
कोल्हापूर या ठिकाणी.